आज हनुमान जयंती. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. एक असा देव ज्याच्याकडे केवळ ताकद नव्हती तर विश्वावर नियंत्रण ठेवणाऱ्या 8 शक्ती होत्या. होय, आपण बोलतोय भगवान हनुमानांबद्दल, ज्यांना मिळाल्या होत्या अष्टसिद्धी. पण प्रश्न आहे, या शक्ती नेमक्या काय आहेत आणि त्या भगवान हनुमानांना का मिळाल्या? आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. अष्टसिद्धी नवनिधी के दाता हे शब्द आपण अनेकदा हनुमान चालिसामध्ये ऐकले असतील. पण या अष्टसिद्धी म्हणजे नेमकं काय? पुराणानुसार भगवान हनुमानाला या शक्ती देवांनी दिल्या कारण त्यांची भक्ती होती अढळ, त्यांचा स्वभाव होता नम्र आणि त्यांची सेवा होती भगवान रामासाठी समर्पित. पहिली सिद्धी अनिमा म्हणजे स्वतःला अगदी सूक्ष्म बनवण्याची शक्ती. लंकामध्ये प्रवेश करताना भगवान हनुमानाने ही शक्ती वापरली. महिमा म्हणजे स्वतःला प्रचंड मोठं बनवण्याची शक्ती. समुद्र ओलांडताना त्यांनी विशाल रूप धारण केलं. तिसरी गरिमा, इतकं जड होण्याची शक्ती की कोणी हलवूच शकणार नाही. चौथी शक्ती लघिमा, इतकं हलकं होण्याची शक्ती की आकाशात उडणंही शक्य होतं. पाचवी शक्ती प्राप्ती, कुठेही पोहोचण्याची किंवा काहीही मिळवण्याची शक्ती. सहावी शक्ती प्राकम्य, मनात जे इच्छा पूर्ण करण्याची क्षमता. ही शक्ती म्हणजे फक्त चमत्कार नाही तर मनाच्या मर्यादा ओलांडण्याची ताकद आहे. सातवी शक्ती ईशत्व, सृष्टीवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. आणि आठवी शक्ती वशित्व, सर्व जीवांना आपल्या वश करण्याची शक्ती. ही शक्ती मिळवणं म्हणजे देवासारखं सामर्थ्य प्राप्त करणं. पण खरं रहस्य इथेच आहे. भगवान हनुमानाने कधी या शक्तीचा अहंकार केला नाही. त्यांनी कधीही स्वतःसाठी या शक्ती वापरल्याही नाहीत. त्यांच्यासाठी सर्वात मोठी शक्ती होती भक्ती. भगवान रामांच्या प्रती असलेली निष्ठा आणि सेवा करण्याची भावना. यामुळेच ते आजही संकटमोचन म्हणून ओळखले जातात. म्हणूनच अष्टसिद्धी म्हणजे केवळ चमत्कार नाही तर आत्म्याची शक्ती आहे. जर तुम्हाला भगवान हनुमानांसारखी ताकद हवी असेल तर त्यांच्या भक्तीचा मार्ग स्वीकारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम, जय हनुमान. अशाच अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलसोबत राहा. धन्यवाद. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.